गोष्टी रूप साने गुरुजी. लेखक श्यामकांत कुलकर्णी. MA होण्यासाठी वाटचाल सुरू. पुण्यात व अमळनेरला फेलोशिप मिळाली. BA झाल्यावर पुढं काय हा प्रश्न पंढरीसमोर उभा राहिला. तशात कुणीतरी त्याला सांगितलं की न्यू पुणा कॉलेजमध्ये हुशार विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते आणि ती 1 वर्षाची असते. पंढरीनं फेलोशिपसाठी अर्ज केला. त्याला फेलोशिप मिळाली. 1922-23 या 1 वर्षाची चिंता दूर झाली. फेलोशिपमध्ये काम म्हणजे विद्यार्थ्यांची ट्युटोरियल्स घ्यायची, त्यांच्या वह्या तपासायच्या, एवढंच. इतर वेळी कुठं निबंधलेखन स्पर्धा, कुठं चरित्रलेखन स्पर्धा असली की त्यानिमित्त तो भरपूर वाचन करी आणि तिथं भाग घेई. ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी हिंदुस्थानचं जग या विषयावर एक स्पर्धा ठेवली होती. तिच्यात पंढरीला पारितोषिक मिळालं. पुण्याच्या डेक्कन प्रादेशिक अनुवाद संस्थेतर्फे लोकहितवादी चरित्रलेखन स्पर्धा ठेवण्यात आली होती. तिच्यात पंढरीनं भाग घेतला आणि बक्षीस पटकावलं. विषयाचा सखोल अभ्यास आणि चित्तवेधक भाषाशैली याच्या आधारावर त्यानं ही बक्षिसं मिळवली होती. आयुष्यात आपण ज्ञानसाधना करीत राहायचं हे पंढरीनं शाळेत असल्यापासूनच ठरवलं होतं आणि त्या दृष्टीनं त्याची हालचाल होऊ लागली होती. पुढं जमल्यास MAची परीक्षा द्यावी हेही त्याच्या मनात येत असायचं. संधी मिळण्याची तो वाट पाहत राहिला. फेलोशिपचं 1 वर्ष संपत आलं होतं. आता पुढं काय? पुण्यात एखादी नोकरी करावी का? पण नोकरी मिळायला तर हवी ना? आणि अशा मनस्थितीत असताना तो एकदा दैनिक केसरीचे श्री J.S. करंदीकर यांना भेटला. तेव्हा ते म्हणाले, "अरे पंढरी, अमळनेरला तत्त्वज्ञान मंदिरात फेलो हवे आहेत. तू तिथे का जात नाहीस?" "काका, तशी जाहिरात मी तुमच्या केसरीत आलेली वाचलीये. तिथं जाण्यानं मला पुढं शिकायला फायदा होईल का?" त्यानं सल्ला विचारला. "अवश्य होईल. तिथं राहून तू MAचा अभ्यास सुरू कर. नंतर मुंबईला जाऊन परीक्षा दे." करंदी काकांनी त्याला मार्गदर्शन केलं.